भोंदू करात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू. आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली. भोंदू अशोक करात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रुपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटी समोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रुपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी पोहोचल्या. महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय खरात यांच्या शिवनिका संस्थांच्या विश्वस्तपदी रुपाली चाकणकर होते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबतही चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रुपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरचशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. या चौकशीला हजर होण्यापूर्वी चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की आज जो एसआयटीचा तपास सुरू आहे त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती देण्यासाठी मिळाली आहे. तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. तर खरात प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असून भोंदू करातकडून सगळी माहिती गोळा करून त्यांचा एन्काउंटर केला जाईल असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.